महायुती सरकारमध्ये आणि भाजप पक्ष संघटनेत कोणतेही बदल नाहीत। भाजप श्रेष्ठींकडून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना अभय। विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे दिले आदेश। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। विधिमंडळ सचिवांकडून सुनेत्रा पवारांची घोषणा। छगन भुजबळ बंडाच्या पवित्र्यात भुजबळांनी संजय राऊत मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याची चर्चा। छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार काय याकडे सर्वांचं लक्ष। ज्यांनी शिवसेना सोडली ते स्वस्थ राहू शकत नाहीत, छगन भुजबळांचा संजय राऊतांना टोला। भाजप आमदारांना महायुतीत अजित पवार नकोसे। अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचं आमदारांचं मत। अजित पवारांना टार्गेट कराल तर वेगळा विचार। राष्ट्रवादीचा महायुतीतल्या मित्र पक्षांना इशारा। पोलीस भरती प्रक्रियेत नवा घोळ। 2024च्या वयोमर्यादेमुळे शेकडो तरुण भरतीतून बाहेर। वयोमर्यादा शिथिल करण्याची उमेदवारांची मागणी। 2 जिल्ह्यातील पोलीस भरतीची मैदानी चाचणी एकाच वेळी नको। पावसाळ्यातल्या पोलीस भरतीवर विरोधकांचा आक्षेप। कोस्टल रोड नागरिकांसाठी 24 तास खुला करावा। आदित्य ठाकरेंचं बीएमसी आयुक्तांना पत्र। महाराष्ट्रात मान्सून लांबल्यानं पेरण्यांवर परिणाम। राज्यात आतापर्यंत अवघ्या 5.69% पेरण्या। शिवसेनेचा उद्या वरळीत वर्धापन दिन सोहळा। वर्धापन दिनाला मुख्यमंत्री पक्ष बांधणीबाबत करणार मार्गदर्शन। नाना पटोलेंविरोधात उद्या भाजप युवा मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा। पटोलेंनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावल्यानं आक्रमक। निवडणुकीआधीच हरियाणात काँग्रेसला मोठा झटका। किरण चौधरी उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अजित पवार करणार गावभेट दौरा। 3 दिवसात 36 गावांना देणार भेट। जरांगेंच्या जीवनावरील चित्रपट निर्मात्याकडून दिलगिरी व्यक्त। भुजबळांच्या चित्रपटातील पात्रावरून झाला होता वाद। 19 जूनला होणारी पोलीस भरती प्रक्रिया पावसाळ्यानंतर राबवा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांची मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। शोषित ठाकरे गट आणि पवार गटाला सांभाळून घेतलं। नाना पटोलेंकडून ठाकरेंचा वादग्रस्त उल्लेख। नाना पटोले छोटा माणूस। संजय राऊतांचा पलटवार। तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा होणार जीर्णोद्धार। गाभारा सोन्या चांदीनं वाढवला जाणार। मंदिर संस्थानचे अध्यक्ष सचिन ओंबासे यांची माहिती। नाराजीच्या चर्चा फक्त अफवा। छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चेवर तटकरेंचं उत्तर। तुळजाभवानी मंदिरातील संचिका गहाळ प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना बजावली नोटीस। जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी। दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालणमध्ये पाऊस। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। मुंबई विमानतळाला धमकीचा मेल। मुंबईसह पाटणा विमानतळाला देखील उडून देण्याच्या धमकीचा मेल। 320 आयफोन चोरणाऱ्यांना दिल्लीतून अटक। दिल्ली पोलिसांकडून 2 चोरट्यांना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।